हेलो कमी हेलो सुंदर से ध्यान उभे विदेवई 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 वर कठावरी देवोरिया वर कठावरी देवोरिया वर कठावरी देवोरिया हार बड़ा काशी पिताम्बर हार बड़ा काशी पिताम्बर हार बड़ा काशी पिताम्बर हार बड़ा काशी पिताम्बर आवडे निरंतर ही तुझ्या आवडे निरंतर ही तुझ्या आवडे निरंतर ही तुझ्या मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवण कंठे कस्तुभमणि विराजित कंठे कस्तुभमणि विराजित कंठे कस्तुभमणि विराजित तुळसी हार गळा कटी पितांबर 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 आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख 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 पाहिन श्रीमुख आवडी पाहिन श्रीमुख आवडी पाहिन श्रीमुख आवडी तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर
त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती. देव वसेची त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती. देव वसेचे त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती. देव वसेची त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना. ऐसे आवडते मना, देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना. हरिजना सवे भेटे नोहे अंग संगते, नोहे अंग संगते, नोहे अंग संगते. हरिजना सवे भेटे नहो अंग संगते, नहो अंग संगते, नहो अंग संगते. ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना. ऐसे आवडते मना, देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना. तुका म्हणे भले संत संगतने, भले संत संगतने, भले संत संगतने. तुका म्हणे भले संत संगतने, भले संत संगतने, भले संत संगतने. ऐसे आवडते मना, आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना. ऐसे आवडते मना, देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना. विठोबा रघुवाई जय जय हरिवाळवा, जय विठोबा, जय जय विठोबा, जय विठोबा, जय विठोबा.
देवमस्ति 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 देवमस्ति
देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजना सवे भेटी नोहो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिने भले संत संघटने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची पांडुरंगा गौरगौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहरम सदा वसंतम हृदयारवृंदे भवं भवामी सहितं नमामि कैलासराना शिवचंद्रमौली फणींद्रमाठा मुकुटा झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभू मज कोणी तारी शरण शरणानुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या ते वाटा मज दावा व्यासपटा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐशे आवडते मना देवा पुरवावी वासना सेवेकरता निवडलेला भंग देवाचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीर वारकरी संप्रदायाचे कलस्थानी असे असणारे जगत सम्राट तुकोबाराया यांचा हा मागणीपर प्रकरणातील असा अभंग आहे महाराज। आणि या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराया ज्या संतांनी जगावरती उपकार केला जगाचं हित पाहिलं जगाकरता जे संत महात्मे अवतरण झाले
अशा संतांची संगत माझ्या जीवनामध्ये घडावी असं तुकोबारा या अभंगामध्ये संत संगतीचं मागणं मागतात. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐशे आवडते मना देवा पुरवावी वासना. प्रतिवर्षाप्रमाणे चालत असणारा अखंड ज्ञानयज्ञ सोहळा जगद्गुरु तुकोबारा यांचे जीवनचरित्र ह्या ठिकाणी आता गेले 7 दिवस चालू होतं आणि आजचा गुढीपाडव्याचा सण आहे. 8वा दिवस आहे. 8वा दिवस म्हटला तर महाराज शेवटचा दिवस जर उद्या काला असेल तर आजचा दिवस हा जागराचा असतो आणि आजचा हा मागणीचा विषय आहे. आणि ह्या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं गावकऱ्यांच्या पंचग्रामस्थांच्या वतीनं आमच्या हरिभक्तपरायण चैतन्य महाराज चौगुले यांच्या मार्गदर्शनातून तुम्हा सर्वांच्या आशीर्वादातून आजची कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आणि मी तुमच्या गावामध्ये या कीर्तन सेवेला नवीन आहे बरं का. आणि जर एखादी कन्या असेल ती कन्या जर सासरला गेली तर सासरची माणसं नवीन असतात महाराज. त्या ठिकाणी काहींना गोड आवडतं, काहींना कडू आवडतं, काहींना तिखट आवडतं. मग ती कन्या काय करते माहिती आहे का? ज्याला गोड आवडतं त्याला कडू देऊ शकते, ज्याला कडू आवडतं त्याला गोड देऊ शकते. म्हणजे तिच्या हातून नकळत चुका होत असतात महाराज. म्हणून काय सासरीच्या मंडळींनी बाहेर काढायचं नसतं बरं का. त्याला सांभाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसा मी तुमच्या गावामध्ये या कीर्तन सेवेला नवीन आहे आणि तुमच्या बेळगाव जिल्ह्यातलाच आहे. मला तुम्ही 1-1.5 तासापुरता सांभाळण्याचा प्रयत्न करा एवढं सांगून आपल्या सेवेला आरंभ करतो. विठोबा रखोबा याच्यावर सर्व सृष्टीमध्ये या भूतलावरती महाराज असंख्य प्रकारचे प्राणी आहेत. यामध्ये काही प्राणी सरपटणारे आहेत, काही प्राणी पाळीव आहेत, काही प्राणी जंगले आहेत, पशु आहेत. प्राण्यांची रेलचाल आहे महाराज. पण या सर्व प्राण्यामध्ये एक प्राणी असा आहे की त्या प्राण्याला देवानं विषत्वानं बुद्धी दिली, विषत्वानं ज्ञान दिलं आणि विषत्वानं क्रिया करण्याची ताकद दिली. त्या प्राण्याचं नाव आहे महाराज मनुष्य प्राणी. आणि या माणसाला देवानं वेगळ्या पद्धतीने जन्माला घातलं महाराज. तुम्ही जगाच्या पाठीवरती जा, तुम्हाला अनेक प्राणी पाहायला मिळतील पण सगळे प्राणी आडवे आहेत. गाढव कसं आहे? आडवा आहे. घोडं कसं आहे? आडवा आहे. बैल कसं आहे? आडवा आहे. पण माणसालाच 2 पायावरती उभं का केलं हो? काय निवडणुकीला उभं राहिलं म्हणून नाही बरं का. माझं काहीतरी नामचिंतन करेल, माझं काहीतरी भजन करेल. वर्षातून एकदा गावामध्ये बाबा तुकोबाऱ्यांची कथा होते, या कथेला येऊन बसेल, कीर्तनला येऊन बसेल, पंढरीची वारी करेल. या उद्देशाने या मनुष्याला भगवंताने जन्माला घातलेला आहे आणि उभं केलेलं आहे महाराज. पण आज मनुष्य पूर्णपणे देवाला विसरून गेलेला आहे महाराज. आणि प्रत्येक मनुष्यात अज्ञानपणामुळे संसारामध्ये पडलेला आहे, दृष्टिकोनातून सुख दुःख भोगत आहे आणि सद्गुरु साह्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. कारण अज्ञान एक प्रकारचं मनुष्याच्या जीवनातील बंधन आहे. आता बंधन कशाला म्हणतात बघा. एखाद्यानं जर गुन्हा केला, पोलीस त्याला पकडतात आणि कुठं नेतात? तुरुंगामध्ये नेतात आणि कोंडून ठेवतात. त्याला काय म्हणतात? बंधन म्हणतात. तसं मनुष्याच्या जीवनामध्ये 3 प्रकारची बंधन आहेत. एक अज्ञानाचं बंधन, 2 कर्माचं बंधन आणि 3 संसाराचं बंधन. मनुष्य बघा या बंधनामध्ये जाताना गेलेला आहे पण येण्याचा प्रयत्न करतो मात्र येऊ शकत नाही महाराज. जसं बघा महाभारतामध्ये अभिमन्यू चक्रोमध्ये जाताना गेला, जाण्याचं ज्ञान होतं पण येण्याचं ज्ञान नव्हतं. दुसरं उदाहरण सांगायचं म्हटलं तर महाराज एक मडकं आहे आणि त्या मडक्यामध्ये चणे आहेत महाराज. आणि चणे खाण्याकरता त्या एका माकडानं त्याच्यामध्ये हात घातलेला. जाताना हात गेला पण काढण्याचा प्रयत्न केला, हात येऊ शकला नाही. का हो? हातामध्ये चणे आहेत आणि त्या मडक्याचं तोंड लहान.
बराचसा प्रयत्न केला त्या माकडानं काढायचा, पण हात येऊ शकला नाही. तोपर्यंत तो कुंभार दादा आला. त्या कुंभार दादानं त्या माकडाला मारलं तरी सुद्धा हात सोडायला तयार नाही. मला सांगा, हातातले चणे जर सोडले असते तर मडक्यातून हात आला असता का नाही? एवढा मार खाल्ला तरी सुद्धा चणे सोडायला तयार नाही महाराज. तसं मनुष्य जाताना या संसारामध्ये गेलेलं आहे. काळानं उडी घातली, एवढा मोठा कोरोना आला तरी सुद्धा संसारातली आशा सोडायला तयार नाही. पण संतांनी संसारामध्ये जाण्या अगोदर विचार केला, छनोछनी हाची करावा विचार, तारावया पार भवसिंधू. वास्तविक पाहिलं तर एक ज्ञानेश्वर महाराज सोडले आणि एक रामदास स्वामी सोडले. तर इतर संतांना घरदार, बायका, मुलं, शेतीवाडी सर्व काही होतच ना महाराज. ज्ञानोबारायांचं का? ज्ञानोबारायांनी लवकरच्या लवकर समाधी घेतली तरी सुद्धा जगाकरता संसार केला. अवघाजी संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन त्यांनी लोका. आता रामदास स्वामींचं काय? रामदास स्वामींच्या बघा, घरच्या मंडळीने त्यांचं लग्न लवकर ठरवलं. मी तर म्हणतो लग्न लवकर करू नका. मुलीचं लग्न 22 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय करू नका. आणि मुलाचं लग्न मला वाटतं नाही केला तर बरं होईल. पण आमच्या तुमच्या घरामध्ये अख्खी बोबाबो असते ना, मुलाचं लग्न करायचंय, मुलाचं लग्न करायचंय, मुलाचं लग्न करायचंय, मुलाचं लग्न करायचंय. एकानं विचारलं मावशीनं, काय हो म्हणे एवढ्या लवकर का मुलाचं लग्न करायचंय? म्हातारीनं सांगितलं, माझ्या डोळ्यांनी पाहायचं आहे म्हणे. मी म्हटलं डोळ्याला चष्मा लाव, पण मुलाचं लग्न लवकर करू नको का? कारण मुलाचं लग्न लवकर केल्यामुळे मुलाने बाजू कोणाची घेतली? बायकोची. झाला ना म्हातारीला त्रास. म्हणून मुलाचं लग्न लवकर करू नका. तसं बघा, रामदास स्वामींच्या जीवनामध्ये रामदास स्वामींचं लग्न लवकर ठरवलं. बरं, रामदास स्वामींचं लग्न लवकर ठरवलं महाराज. लहान वयामध्ये लग्न करायची प्रथा होती. सगळी तयारी चालली रामदास स्वामींच्या लग्नामध्ये. नवे नवे मंडप घातला, पत्रिका काढल्या, सगळीकडे वाटल्या, नवे वराड आलं, वधू आला, वर आला, ब्राह्मण आला, अंतरपाट धरला. रामदास स्वामी इकडे उभं राहिले, वर इथं उभं राहिला आणि वधू इकडे उभं राहिले. मंगल अष्टकेला सुरुवात झालेली आहे. आली लग्न गटी समीप नवरा, येऊन आले घरा शुभमंगल सावधान, कुलगणे सावधान. आता शुभमंगल सावधान म्हटल्यानंतर रामदास स्वामींनी विचार केला महाराज. का विचार केला? ज्या अर्थी हा ब्राह्मण सावधान म्हणतो त्या अर्थी पुढे काहीतरी धोका असला पाहिजे. कारण सावधान हा शब्द समोरच्या धोक्याची जाणीव करून देणार आहे. आम्ही ज्या वेळेला कर्नाटक, महाराष्ट्र, गोव्यामध्ये कीर्तनला फिरतो त्यावेळेला आम्हाला प्रत्येक टर्नरला बोलणं दिसतो, महाराज सावधान, पुढे गाव आहे, पुढे शाळा आहे, वाहने सावकाश चालवा. सावधान, पुढे गतिरोधक आहे, वाहने सावकाश चालवा. सावधान, पुढे रस्त्याचे काम चालू आहे, वाहने सावकाश चालवा. सावधान, पुढे रेल्वे गेट आहे, वाहने सावकाश चालवा. कारण जेव्हा जेव्हा आमच्या जीवनामध्ये धोका येतो तेव्हा तेव्हा भारत सरकारनं प्रत्येक प्रवाशाला सावध केलेलं आहे. तसं आम्ही तुम्ही जीवनाची वाटचाल करत असताना जेव्हा जेव्हा आमच्या तुमच्या जीवनामध्ये धोका येतो तेव्हा संत महात्मे आम्हाला जाग करतात. उठा जागे व्हारे, उठा जागे व्हारे
पंढ